श्री रामनवमीची शोभायात्रा नागपुरात काल शांततेत पार पडली। 1.5 ते 2 लाख लोक या शोभायात्रेत सहभागी झाले होते। हिंसाचार घडलेल्या भागातही शांततेत शोभायात्रा निघाली, परंतु हिंसाचाराच्या 21 दिवसानंतर आजही नागपुरातील चिटणीसपुरा असो, महाल असो किंवा हंसापुरी, मोमीनपुरा या भागामध्ये पोलिसांची सुरक्षा मात्र अद्यापही तैनात आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। 17 तारखेला रात्री नागपूरच्या महाल परिसरामध्ये हिंसक घटना घडल्या, दंगल लागली होती, तेव्हापासून सुरक्षा जी आहे ती तैनात करण्यात आली होती। कालच्या शोभायात्रेमुळे ती सुरक्षा वाढवण्यात आली होती। शोभायात्रेनंतर सुरक्षा काढून टाकण्यात येईल अशी अपेक्षा होती, परंतु आजही आपण बघू शकतो तब्बल 21 दिवसानंतरही ही सुरक्षा व्यवस्था जी आहे ती कायम आहे। राज्य राखीव पोलीस दलाचे जवान, नागपूर पोलिसांचे जवान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्य राखीव पोलीस दलाचे सशस्त्र जवान या ठिकाणी तैनात आहेत। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। पोलिसांची मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन अजूनही या ठिकाणी आहेत आणि जे काही संशयास्पद हालचाली आहे त्यांच्यावर पोलिसांची आजही करडी नजर आहे। काल श्री रामनवमीची शोभायात्रा शांततेत पार पडली, त्यानंतर आजपासून ही सुरक्षा जी आहे ती कमी होईल टप्प्याटप्प्यात अशी अपेक्षा होती, परंतु सध्याची परिस्थिती पाहता ही सुरक्षा आजही कायम आहे 21 दिवसानंतरही। आणि पुढचे काही दिवस नागपुरातल्या या महाल परिसरात, चिटणीसपुरा भागात, मोमीनपुऱ्यात पोलिसांची सुरक्षा जी आहे ती कायम राहणार असल्याची माहिती आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।